सर्वप्रथम शिवम प्रतिष्ठानचे सर्व आयोजकांना माझा नमस्कार आणि समोर बसलेले सर्व मित्र आणि कराड कॉर्पोरेटिव्ह बँकचे पूर्ण टीम. मला कसं सुरुवात करायचं हे माहीत नव्हतं, तर एकच प्रश्न विचारला, मराठीमध्ये बोललं तर चालेल का? आणि मला सांगितलं गेलं की मराठीमध्येच बोला. हे इंग्लिशमध्ये खूप झालं आता. तर मी हे सांगतो की आता आपल्याकडे 2 तास आहे. 2 तासामध्ये मी थोडं तुम्हाला विचार मांडणार आहे आणि त्या विचारामध्ये तुम्हाला जे काय चांगलं वाटेल ते घ्या आणि जे नाही वाटेल त्याला फेकून द्या. मला खूप बरं पण वाटतं आणि वाईट पण वाटतं. हे सर्व जे तुम्ही व्हिडिओ बघितलं माझ्याबद्दल ते सर्व देवाचीच कृपा आहे. रिमेंबर वन थिंग, मी मध्ये थोडं इंग्लिशमध्ये बोलेल, चालेल ना? मध्ये बोलण्याचा अर्थ काय की काय जे असतात ना शब्द ते इंग्लिशमध्ये बरं वाटतं. यू शुड वर्क हार्ड बट सक्सेस कम्स बिकॉज ऑफ गॉड्स ग्रेस. हे कधी विसरू नका. तुम्हाला मेहनत करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, सर्व करायला पाहिजे. सर्व स्ट्रॅटेजी सांगणार आहे आज मी कसं करायचं वगैरे वगैरे. पण रिमेंबर वन थिंग, कधी विसरू नका, आफ्टर अचिव्हिंग सक्सेस ज्या लोकांनी तुमचं मदत केलं त्यांना विसरू नका. परत सांगतो, आफ्टर यू बिकम सक्सेसफुल डोंट फॉरगेट द पीपल हू हेल्प यू टू बिकम सक्सेसफुल. प्रॉब्लेम काय असतं, आपल्याला वरती जायचं असतं, वरती जा, पण मध्ये मागे वळून बघा. खूप लोकांनी तुमचं मदत केलं असतं म्हणून तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल होता. हे कधी विसरू नका. सो म्हणून एवढंच सांगतो की मला बरं वाटतं की देवाच्या कृपाने खूप काय झालेलं आहे. हे सर्व ब्रिटिश पार्लिमेंटचा अवॉर्ड आणि हे अवॉर्ड ते सर्व ठीक आहे. पण जेव्हा मी मागे बघतो मला वाटतं की फक्त माझं नाही, आईबाबांची कृपा आहे, आजी आजोबांचं कृपा आहे, किती सारे आपले शिक्षक टीचर्स आहेत. तर तुम्ही जेव्हा मोठे होणार तर 2 गोष्ट विसरू नका, ज्या लोकांनी तुमचं मदत केलं आणि दुसरं तुम्ही कुठून आलात, तुमचं गाव, तुमचं परिवार, तुमचं स्थळ. आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती आहे का, गावावरून शहरात यायचं, शहरावरून बाहेरगाव जायचं आणि त्याला म्हणतात सक्सेस. खरं सक्सेस उलटं आहे. जो बाहेरचा माणूस शहरावर येऊन शहरामधून गावाला येतो आणि मधून तुम्ही आता नोट्स घेत राहा, फिजिकल ऑर मेंटल. मी तुम्हाला खूप होमवर्क देणार आहे, शिक्षक आहे ना, खूप होमवर्क देणार आहे. आणि अर्थ काय की तुम्हाला इकडून गेल्यानंतर खूप असा विचार तुम्हाला मिळणार आहे जे तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात. ओके, तर फक्त मी लेक्चर नाही देणार आहे, विल इंटरॅक्ट. तो प्रश्नोत्तरी पण करायचा, मला पण विचारा, मी तुम्हाला पण विचारणार, चालेल? ओके, मग बोरिंग नाही वाटणार. आता किती लोकांनी कंपनीचं नाव ऐकलं ज्याचं नाव आहे झोहो? थोड्या लोकांना माहिती आहे पण सर्वांना माहिती आहे. लिहून घ्या किंवा आठवण ठेवा, ZOHO, झोहो. या कंपनीची स्पेशालिटी काय माहिती आहे का? दिस कंपनी वॉज फॉर्म्ड इन सिलिकॉन व्हॅली इन USA. आता अमेरिकेमध्ये जायचं सर्वांना मनात असतं ना, मोठं जा, खूप चांगला देश आहे, मला आवडतं. आणि त्या झोहो कंपनीचे फाउंडर जे आहेत ना, त्या अमेरिकामध्ये त्यांनी कंपनी चालू केली, खूप मोठा झाला. जसं आजकाल आपल्याकडे गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, IBM आहे, त्यांनी चालू केलं. पण त्याला असं वाटलं की मी काय करतोय अमेरिकेमध्ये बसून, मी माझ्या गावाला आणि गावाच्या मित्रांना विसरलो. तर त्यांनी 2-4 वर्ष अगोदर आपली पूर्ण कंपनी ही शिफ्टेड फ्रॉम USA टू इंडिया. आणि इंडियामध्ये तमिळनाडू, ते तमिळनाडूचे आहेत, आणि त्यांच्या गावी त्यांनी पूर्ण ऑफिस शिफ्ट केलं, हेडक्वार्टर्स. आपण इकडून अमेरिकेला जातो ना, अमेरिकेहून उलटा आला तो. टुडे द झोहो हेडक्वार्टर्स इज इन तमिळनाडू स्मॉल विलेज. आणि आज तिकडे 5,000 लोक काम करतात. मला माहिती आहे जास्त टाळी इकडून येणार आहे. आपले जे वयस्क लोक असतात ना त्यांना खूप दुःख होतं पण ते दाखवत नाही. गावातून लोक सोडून जातात, जा, ते फक्त आशीर्वाद देणार, जा बाबा अभ्यास कर आणि पुढे जा. पण आपण काय करतो, पुढे जाऊन मागे येत नाही. तर झोहो इज द फर्स्ट एक्झाम्पल की तो माणूस अमेरिकामध्ये कंपनी स्थापित करून त्यांनी चेंज केलं टू कम टू इंडिया अँड हॅव द हेडक्वार्टर्स इन अ विलेज.
आणि खूप सारे ते व्हिडिओज पण आहेत. तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतं? यूट्यूब आहे ना, ते असे चांगले व्हिडिओ बघा, माझा पण व्हिडिओ बघा. तर त्याचे इंटरव्ह्यूज घेताना त्यांना विचारलं, तू गावी आला, काय नाही, पाणी नाही तिकडे, काय हे नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, ऑफिस नाही. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? मी आहे ना, बाकी सर्व येणार. लोकांना ते हो ना, चांद दिखता है पण सूरज को भूल जाते हो. तर त्यांनी काय सांगितलं, मी आलो ना सर्व येणार. आणि खरंच झालंय. ते व्हिडिओ बघा तुम्ही. एवढं वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, वर्ल्ड क्लास त्यांनी गावे बसवले. आणि त्यावेळी जेव्हा गव्हर्नमेंटचे लोक होते त्यांनी सांगितलं, हा येतोय ठीक आहे, पण रस्ता नाही, काय नाही. आज त्या एक माणसामुळे 5,000 सॉफ्टवेअर इंजिनियर त्या गावी काम करतात. 5,000. आणि तिकडे मग ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स, IAS ऑफिसर, त्या लोकांनी रस्ता बनवून दिला, पाणी आणून दिलं, सर्व आणून दिलं. आता माझा एकच प्रश्न आहे, तुम्हाला हे करायचं आहे का? हे आजचा कार्यक्रम संपला. जर का तुम्ही एवढा उत्साह तुम्हाला की तुम्ही कुठेही असला तरी तुम्हाला वर्ल्ड क्लास कंपनी तुम्ही उभा करू शकता. परत सांगतो, आपण कसं आहे की मुंबई, पुणे आणि पुणेवाले मुंबईवाले अमेरिका, हे कल्पना फेकून टाका. तुमच्या मनात मी कुठेही असते तरी मी आहे ना, घडवणारा मी, काम करणारा मी, कुठे हे देवाची कृपा. आणि परत तुम्हाला सांगतो की आता शहर असेल, गाव असेल, काही फरक नाही आहे. बरोबर आहे की नाही? हे बघितलं? दिस मोबाईल इज डेंजरस अँड गुड ऑल्सो. हे डेंजर म्हणजे काय? आपण ह्याचं व्यसन लागतं ना आपल्याला, 24 तास हेच बघत बसतात. पण ह्याचा फायदा पण आहे. बरोबर आहे? न्यूयॉर्कमध्ये बसलेला किंवा मेलबर्नमध्ये बसलेला किंवा पुणेमध्ये बसलेला किंवा आपल्या इकडे बसलेल्या व्यक्तीनं सेम गुगल मिळतं ना. अँड यू विल बी सरप्राइज्ड. जर का तुम्ही एक शब्द तुमच्या जीवनात तुम्ही समजून घेतला ना, तुम्ही 100% यू विल बी सक्सेसफुल अँड हॅपी. दॅट इज, हे इंग्लिशमध्ये परत सांगतो, ब्लूम वेअर यू आर प्लॅन्टेड. ब्लूम वेअर यू आर प्लॅन्टेड. आता इकडं बघ किती वटवृक्ष आहे. कधीही कोणतं वृक्ष असं कंप्लेंट करतो का, अरे बाबा इकडं मी बरोबर नाही आहे, मला पुणेमध्ये जायचं आहे? कोणतेही पुष्प किंवा फूल तुम्ही बघितलं, कधी कंप्लेंट करतात का, अरे बाबा इकडे जे आपल्याकडे सूरज की जो किरणें आती है वो पुणे में उसका क्वालिटी अच्छा है, तो म्हणजे असं ट्रान्सपोर्ट करो, असं करतात का? नाही करत ना. म्हणून एवढं सांगतोय की कुठेही असेल ना, तिकडे तुम्ही चांगलं काम करा. आणि आज जास्तीत जास्त काम गावी होणार आहे, तर तुमचं गाव सोडू नका. मी शहराचा माणूस सांगतोय, आणि शहरात असेल तर शहर पण सोडू नका. आणि जर का तुमच्या मनात हे कल्पना असेल की तिकडे गेल्यानंतर मला काहीतरी मोठं होणार आहे, असं काही नाही आहे. मोठं आतमधून होतात. चांगलं काम करणारा माणूस कुठेही काम करू शकतो. एवढं सांगून मी माझं व्याख्यान सुरू करतो. माझं टॉपिक आहे ते आहे चाणक्य नीती अँड लीडरशिप अँड वेल्थ क्रिएशन. किती लोकांना पैसे कमवायचे? एवढंच लोकांना, सर्वांना. शुअर? आता मी सांगतो, पैसे नका कमवू, खूप पैसे कमवा. ऑप्शन ए पाहिजे की बी पाहिजे? शुअर? देन ओनली यू विल एन्जॉय माय लेक्चर. ज्यांना पैसे पाहिजे सॉरी, ज्यांना खूप पैसे पाहिजे या, माझ्याकडे पूर्ण मंत्र आहे. यू वॉन्ट टू मेक मनी और लॉट्स ऑफ मनी. आणि मी तुम्हाला लाईफमध्ये एक घटना सांगतो. कैलाश मानसरोवर ऐकलंय? शिवजीचं स्थान आहे असं म्हणतात. तर असं झालं की मी कैलाश मानसरोवरमध्ये होतं आणि आम्ही एक ग्रुप बरोबर गेलो होतो तिकडे. आणि 1, 2, 3 नाही, 60 अमेरिकन डॉक्टर्स आले होते, त्यांच्यावर होतो. आणि आम्ही सेवाभावने गेलो होतो, सर्वांचं यात्रा वगैरे ऑर्गनाईज करून. आणि मला आत्ताही आठवतंय, डॉक्टर शशी आचार्य, खूप मोठे सर्जन आहे US मध्ये, त्यांनी माझा भाव बघितला. आणि खूप वर्ष अगोदर, एवढं वर्ष अगोदर की मला काय माहीत नव्हतं, त्यांनी मला बघून एक आशीर्वाद दिला. खूप खूप हे इम्पॉर्टंट आहे समजलं हे आशीर्वादचं महत्त्व काय. त्यांनी मला काय आशीर्वाद दिला माहिती आहे का? इंग्लिशमध्ये सांगतो, मे गॉड गिव्ह यू सो मच मनी दॅट यू विल वंडर व्हॉट टू डू.
देव तुला एवढे पैसे दे की मी करू काय, अशा लोकांची आवश्यकता आहे की नाही? हो की नाही? तुम्हाला 100 रुपये पाहिजे आणि तुमच्याकडे 500 रुपये आले, चांगलं आहे की वाईट आहे? आपल्याला 100 रुपये पाहिजे असतं आणि 20 रुपये नसतं. तर मे गॉड गिव्ह यू लॉट ऑफ मनी. तर विथ दॅट हे PPT चालू करा व्हेनेवर इट इज रेडी. तर एक तुम्हाला स्टोरी सांगतो. आपण स्वामी विवेकानंदचा थोडं आत्मचरित्र वाचा आणि वाचल्यानंतर तुम्हाला खूप काय माहिती पडेल की त्या व्यक्तीने काय केलं देशासाठी. ते आपल्याला पुढे घेऊन जायचं. व्हॉट स्वामी विवेकानंद डिड वी शुड स्टडी, अंडरस्टँड, बट टेक इट फॉरवर्ड. तर त्यांचं स्टोरी सांगतो. एक युवा होते कोलकाता, कॅलकटा म्हणतात पण ॲक्च्युअली कोलकाता, बरोबर. त्या काळी ब्रिटिशांचं साम्राज्य चालत होतं अँड कोलकाता वॉज द कॅपिटल ऑफ ब्रिटिश इंडिया. हे माहिती आहे ना सर्वांना. आणि खूप अभ्यासू, व्हेरी इंटेलिजंट. आणि तुम्हाला सायकोलॉजीचे मला 2-3 प्रोफेसर्स पण भेटले. राईट ब्रेन अँड लेफ्ट ब्रेन, बरोबर, कॉम्बिनेशन ऑफ बोथ. ॲट वन साईड खूप लॉजिकल सायंटिफिक टेम्परमेंट आणि दुसऱ्या साईडमध्ये व्हेरी आर्टिस्टिक. ते तबला वाजवायचे, गाणं गायचे. फिजिकली फिट, मेंटली अलर्ट, इंटेलेक्च्युअली ब्रिलियंट. पण स्पिरिच्युअल नव्हते ते, एवढं स्पिरिच्युअल नव्हते. हां, घरी आई होती, शी वॉज अ शिवभक्त. तर त्यांच्या आत्मचरित्र वाचलं तुम्हाला कळेल की त्यांची आई जी होती नरेंद्र दत्ता त्यांचं नाव होतं. तर त्यांच्या आईनी देवाला प्रार्थना केली की तू माझ्या घरी ये अवतार घेऊन. आणि हा एवढा नटखट. आईनी एवढं कंप्लेंट केलं की मला नाही वाटलं की शिवजी येणार आहे आणि शिवजी बरोबर एक शिवजीचा दूत येणार आहे. तर ही वॉज व्हेरी मिस्चिवियस. पण त्याचं टर्न अराऊंड, त्यांच्या लाईफमध्ये जे टर्निंग पॉईंट आहे असं झालं. एकदा ते कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरमध्ये बसले होते. तर त्यांचे एक प्रोफेसर होते, त्यावेळी इंग्लंडमधून यायचे प्रोफेसर्स. तर त्यांनी सांगितलं की फिलॉसॉफीचं लेक्चर चालू होतं आणि स्वामी विवेकानंद फिलॉसॉफीमध्ये खूप इंटरेस्ट होतं. पण त्यांना सायंटिफिक लोक आहे ना, हे जास्त शिकलेल्या लोकांचा प्रॉब्लेम काय असतं माहिती आहे का? खूप जास्त डोकं वापरतात आणि आपलं दिल वापरत नाही. दिमाग को यूज करो लेकिन दिल को मत बोलो. तर ही हॅड बिकम व्हेरी ओव्हर इंटेलिजंट. त्या लेक्चरमध्ये त्या प्रोफेसरनी सांगितलं की असं असं एक कल्पना आहे, त्याला म्हणतात जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे काय? लोकांना असं वाटतं मोक्ष म्हणजे मेल्यानंतर जे प्राप्त होतं त्याला मोक्ष म्हणतात. असं नाही आहे. तुम्ही जीवित असताना तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकतात आणि तसं मोक्ष प्राप्त केलेला जीवित व्यक्तीला म्हणतात जीवनमुक्त. आणि महाराष्ट्रामध्ये साधू संतांची परंपरा आहे. आय वुड सजेस्ट ऑल ऑफ यू रीड ज्ञानेश्वरी, दासबोध. हे सर्व जीवनमुक्त पुरुष होते. माऊली असेल किंवा रामदास स्वामी असेल किंवा एवढे संत झाले आपल्याकडे. तर त्यांनी जेव्हा हे सांगितलं की असं एक कल्पना आहे की जीवनमुक्त, तर हा नरेंद्र त्यांनी त्या प्रोफेसरला विचारला, इंग्लिश प्रोफेसर, हे सर्व तुम्ही सांगतात हे सर्व फक्त पुस्तकामधलं ज्ञान आहे की असा कोणी व्यक्ती आहे का? तर त्या प्रोफेसरनी, इंग्लंडच्या प्रोफेसरनी सांगितलं फक्त आहे असं नाही, मी असे व्यक्तीला भेटलो आहे. तर विचारलं कोण आहे ते व्यक्ती? त्याचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. तर कुठे आहे? कोलकातामध्ये, त्या बाजूमध्ये दक्षिणेश्वर. तर स्वामी विवेकानंद ते नोट घेतलं. तुम्ही नोट घेतायत ना? लेक्चर संपलं आणि तो शोधत शोधत त्या दक्षिणेश्वर देवळात गेला. परत मी सांगतो, दिस इज ब्रिटिश कॉल्ड, दिस इज द टाइम वेन ब्रिटिशर्स वर रुलिंग इंडिया. तो गेला तिकडे आणि तिकडे पंडित होता, त्याचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. त्यांच्याकडे गेला आणि लॉजिकल ना, खूप शिकलेला मुलगा. त्यांनी त्या पंडितला विचारलं, तुम्हीच का रामकृष्ण परमहंस? हो मीच आहे. आणि तो रडायला लागला, नरेंद्र नरेंद्र नरेंद्र, तुझ्यासाठी मी किती दिवस वाट बघून बसतोय. त्याला काय समजलं नाही की वेडासारखा दिसत होता असं काय तरी. तर ह्यांनी प्रश्न विचारला, खूप शिकलेला माणूस ना, कोलकातामधला एक एवढा शिकलेला मुलगा जाऊन एक पंडितला विचारतोय, पुजारी काय विचारतोय, मी असं माझ्या प्रोफेसरकडून ऐकलं की तुम्ही जीवनमुक्त आहेत, हे सर्व मला काय कळत नाही, पण मला एकच प्रश्न आहे, तुम्ही देवाला बघितलंय का? तुम्ही देवाला बघितलंय का? कारण कोलकातामध्ये, सॉरी दक्षिणेश्वरमध्ये देऊळ होतं काली माता. तर त्यांनी काय उत्तर दिलं, कॉन्फिडेंटली
असं नाही की काय स्क्रिप्ट होतं, हे वाचून दाखव. कॉन्फिडन्स सांगितलं, मी देवाला फक्त बघितलं नाही आहे, मी देवाशी बोलतो जसं मी तुझ्याशी बोलतोय. स्वामी विवेकानंदाला विश्वास नाही झाला, काहीतरी फेकतोय. देवाला बघितलं नाही, मी देवाशी बोलतो म्हणजे काली माता बरोबर बोलतो. आणि तोही बोलू शकतो. तो घरी आला परत, त्याला वेडाच आहे. माझे प्रोफेसर वेडे आणि हा तर डबल वेडा, पण मी वेडा नाही का, मी एकदम इंटेलिजंट यूथ आहे ना, मला सर्व माहिती आहे सायंटिफिक वर्ल्ड. आणि स्वामी विवेकानंद एवढे इंटेलिजंट होते की एक पुस्तक 10-10 मिनिटात वाचायचे ते. तर असं कोणीतरी माणसाला भेटून सांगितलं देवाला भेटतो, बोलतो, वेडाच आहे, पण एक आठवड्यात त्यांना ना झोप नाही यायचं. यू शूड नेव्हर स्लीप. तर असं का परत गेला तो, बोलता खरंच एक आहे. आणि हळूहळू 2-3 वेळा गेल्यानंतर त्या व्यक्तीचा तो शिष्य झाला. म्हणून गुरुशिष्य परंपरामध्ये बघितलं, स्वामी विवेकानंद गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. पण आता तुम्हाला सांगतो बघा कॉम्बिनेशन. स्वामी विवेकानंद ग्रॅज्युएट ऑफ दॅट जनरेशन, आत्ता नाही 100 वर्ष अगोदर. आणि रामकृष्ण परमहंस इलिटरेट, शाळेत कधी गेले नाही. कोण कोणाचा गुरु पाहिजे? शिकलेला व्यक्ती तो अशिक्षित व्यक्तीचा शिष्य असायला पाहिजे की शिकलेल्या व्यक्तीच्या खाली अशिक्षित स्टुडंट असायला पाहिजे? उलटं कॉम्बिनेशन आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता मी लोकांशी बोलतो आणि मला कराड खूप आवडलेले. कितीतरी शिकलेले CA पासून डॉक्टर, इंजिनियर सर्व भेटतात. पण तुम्हाला एक सांगतो, हे जे आपले आई वडील असतात ना, जे आपल्यासारखे एवढे शिकलेले नाही आहेत, त्यांच्याकडे असं काहीतरी तुमच्याकडे नाही आहे, जे कॉलेजच्या डिग्रीमध्ये मिळत नाही. आणि आईबाबांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे? माझा मुलगा, माझी मुलगी खूप शिकलेली आहे, ते जास्त कमवत, त्या बोलत नाही, त्यांना एक लो कॉन्फिडन्स झालेलं आहे. आणि मी मोठे मोठे शहरात बघतो, आई बाबा एवढे मुलांशी घाबरतात. अगोदर तुम्ही छोटे असताना तुम्हाला आईबाबांची भीती होती ना, तुम्ही मोठे झाल्यानंतर आईबाबांना मुलांची भीती असते. कारण का? खूप शिकलेले आहेत. अरे बाबा, शिक्षण हे काय डिग्री नसतं, एक मनाचा भाव असतं. सो माय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू इज दॅट तुम्ही घरी गेल्यानंतर हे शिबिर 2 दिवसात संपणार. त्याच्यानंतर तुमच्याकडे जेवढा एक्स्ट्रा टाईम असेल, ओके, मोबाईल बघितल्यानंतर प्लीज स्पेंड टाईम विथ द एल्डर्स इन युअर फॅमिली. प्लीज स्पेंड टाईम विथ युअर एल्डर्स इन युअर फॅमिली. हे करणार का? करून बघा. आणि मी एक टीचर आहे, खूप कॉलेजेसमध्ये जातो आणि तुम्हाला ह्याचं एक थोडं एक्सपेरिमेंट जो आम्ही एक छोटंसं केलं त्याचं उदाहरण देतो. मुंबईमध्ये सोमया कॉलेज करून आहे, ऐकलं असेल नाव. तिकडे मी MA इन संस्कृत पण केलं आहे. तर तिकडे माझे टीचर सर्व मित्र आहेत, ते बोलवतात. तर एकदा मी असं क्लासमध्ये गेलो, 2000 मुलं होते आणि मी त्यांना सांगितलं एक होमवर्क देणार आहे आणि आय विल कम अगेन नेक्स्ट वीक. होमवर्क काय आहे की तुमच्या घरी आजोबा आणि आजी आहे का? आणि मुंबईमध्ये ते 50% लोकांचा हो, माझ्या घरी आई आजोबा आणि आजी आणि आजोबा आहेत. ओके. त्याने मी सांगितलं बाकी लोक त्यांच्या आई आजोबा आहेत पण घरी नाही आहेत, असे आहेत का? तर 25% येस, ते गावी आहेत, आमच्याबरोबर नाही राहत. ठीक आहे. तर मी सांगितलं की दिस क्लास इज व्हेरी लकी. 75% एवढ्या लोकांचं आई आजोबा आजी आहेत, आजी आणि आजोबा आजी आहेत आणि 25% नाही आहेत, ते वारले असतील. जे लोकांचं जे जिवंत आहेत ना, त्यांना आज होमवर्क एव्हरी डे तुम्ही टाईम डिसाईड करा, 1 तास आजी आणि आजोबाबरोबर स्पेंड करा. फक्त ऐका, जाऊन बोलू नका. कारण ते बोलत नाही आणि तुम्ही ऐकत नाही. तुम्ही ऐका आणि त्यांना असं चावी लगाव, कुछ तो प्रश्न पूछो. 1 आठवड्यानंतर मी गेलो त्याच कॉलेजमध्ये, त्याच स्टुडंट्सना विचारलं कसं झालं अनुभव. मुलं रडायला लागले. बोलता आम्हाला वाटलं आजी आजोबा इज अ फर्निचर पीस. फर्निचर पीस म्हणजे काय माहिती आहे? तिकडे बसले आहेत, सकाळी जातो नमस्कार करतो आणि कॉलेजला जातो, संध्याकाळी येतो आहे, हां ठीक आहे बस. फर्निचर म्हणजे शोपीस असतात ना. कधी बोलत नव्हतो, लहानपणी बोलायचो, मोठ्यानंतर ते बोलत नाही. ठीक आहे. मग 1 तास बसल्यानंतर हळूहळू बोलावंच लागतं ना. बोलत 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 आम्हाला एवढं काय कळालं. तर मी एक मुलीला विचारलं, तेव्हा अगोदर बोलत नव्हतं, आता कसं बोलतात?
तर तुला ऐसा क्या चावी भरा. बोलतो मी 2-4 प्रश्न घेऊन गेलो. प्रश्न हे इम्पॉर्टंट नाही, प्रश्न बोलून त्यांचं ऐकायचं हे इम्पॉर्टंट आहे. तर मी असाच एक प्रश्न विचारला, तुम्ही आजोबांना पहिलं कधी भेटलात? आजी खुश झाली. आणि त्या काळी तर सर्व अरेंज मॅरेज ना, तर पहिल्यांदा आजोबांना बघितलं लग्नाच्या दिवशी. आणि या मुलीला शॉक, असं होतं का? आणि त्यांचं लग्न आजही टिकलेलं आहे. तर या मुलीने सांगितलं की असं व्यक्तीबरोबर लग्न केलं 60 वर्ष झाले. कधी बघितलं? पहिल्यांदा लग्नाच्या दिवशी. हे खरं आहे का? त्यांना विचारा. खूप लोक असे आहेत, लग्न का मंडप में देखा, अच्छा ये मेरी बीवी है, ये मेरा पती है. असं करत 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 त्यांना असं कळालं की माझ्याकडे ज्ञान आहे पण त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि खरं सांगू, ज्ञान पण पाहिजे आणि अनुभव पण पाहिजे. ज्ञान आणि अनुभव जेव्हा एकत्र येतं, दॅट इज प्रोग्रेस. एज्युकेशन प्लस एक्सपिरियन्स इज प्रोग्रेस. हे लिहून घ्या. तुम्हाला वाटतं एज्युकेशन, अरे काय नाही होत, बट यू हॅव एक्सपिरियन्स इन युअर ओन फॅमिली. इफ यू मिक्स दॅट इज प्रोग्रेस. ओके. तर मी काय हे तुम्हाला सांगतोय की रामकृष्ण जे आहेत त्यांनी विवेकानंद खूप आपला आत्मानुभव दिला. आणि कुठे कुठे गेले विवेकानंद तुम्हाला माहिती आहे. ते भारताच्या बाहेर जाऊन भारताबद्दल बोलले. भारताच्या बाहेर जाऊन ही वॉज स्पीकिंग अबाउट इंडिया. आणि भारतात येऊन भारतीय लोकांना सांगायचं की आपले समाजमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे. बाहेर जाऊन ॲप्रिसिएशन, घर पे गाली. कारण प्रत्येक समाजामध्ये काही ना काही वाईट असतं ना, पण बाहेर जाऊन वाईट नाही बोलायचे. आजकालची पिढी बापरे, बाहेर जाऊन बाहेर जाऊन भारताला शिव्या घालतात. आणि त्यांना वाटतं की सोशल मीडियामध्ये मी पॉप्युलर होणार. अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये इंडियन स्टुडंट्स गो अँड टॉक रॉंग अबाउट आवर कंट्री. लाज वाटायला पाहिजे ना. आपल्या देशामध्ये जे काय वाईट असेल तुम्हाला जाणीव असायला पाहिजे. असं नाही की प्रत्येक समाज सर्व चांगलं, देशामध्ये पण काय ना काही चांगलं आहे वाईट आहे. पण बाहेर जाऊन तुम्ही वाईट बोलता आणि घरी येऊन चांगलं बोलता. कोणाबद्दल? अमेरिकाबद्दल. मी हे नाही बोलत की अमेरिकेमध्ये चांगलं नाही आहे वाईट नाही आहे, पण स्वामी विवेकानंदाच्या लाईफमध्ये तुम्हाला हे एक धडा शिकायला पाहिजे. बाहेर जाऊन ही वॉज अ व्हेरी प्राऊड भारतीय. आणि घरी येऊन सांगायचं बघा अमेरिकामध्ये काय काय आपण काय नाही शिकवू शकतो. ब्रिंग द बेस्ट ऑफ द वेस्ट टू द ईस्ट अँड टेक द बेस्ट ऑफ द ईस्ट टू द वेस्ट. हे मी का सांगतो की तुमचं भविष्यात तुम्ही कुठे असणार तुम्हालाही कल्पना नाही. बरोबर आहे? कुठे तुम्ही सेटल होणार हे आपल्या हातात नाही आहे. ह्याला आपण सांगतो प्रारब्ध किंवा आपलं नशीब. पण नशीब तुम्हाला कुठेही गेलं तरी हे आठवण ठेवा, भारत, आपलं देश आणि आपलं परिवार हे विसरायचं आणि ते भारतसाठी काम करायचं. मी डिसाईड केलं की भारतामध्ये राहणार. असं नाही की मला ऑपॉर्च्युनिटी नाही आहे, खूप ऑपॉर्च्युनिटी मिळाले, खूप पैसे कमावले, पण नाही आय एम हॅपी. पण आज भारतीय तत्त्व मी विदेशामध्ये शिकवतो, मोठे मोठे युनिव्हर्सिटीजमध्ये. अमेरिका असेल, UK असेल, ऑस्ट्रेलिया असेल, सिंगापूर असेल. मी काय सांगतो, माझ्यासारखं होण्याचं असं मी सांगत नाही आहे. आज तुम्ही 2 दिवस शिकून जा की वी ॲज अ कंट्री हॅव समथिंग विच द वर्ल्ड डझंट नो. तो नो इट युअर सेल्फ. अगोदर तुम्ही शिका, समजा आणि कुठेही गेल्यानंतर ते प्रॅक्टिस करा. योगा झालेलं आहे ऑलरेडी वर्ल्ड फेमस, इंटरनॅशनल योगा डे. आता आपण हळूहळू आयुर्वेद, दादी माँ का नुस्खा. कोरोनामध्ये सर्व औषध घेऊन शेवटी आजीबाईंनी जे दिलं तेच घेतलं ना. आजकाल योगा फेमस होता. थर्ड जे आहे दॅट इज चाणक्य नीती. ऑल ऑफ यू शुड थिंक अबाउट चाणक्य, कारण तो व्यक्ती राजगुरू होता. फक्त राजा नव्हता किंवा राणी नव्हता, तो राजगुरू होता. म्हणून आपल्याला आपल्या गुरुकडून शिकायचं आहे की चांगले राजा कसे व्हायचे. सो आय विल बी टॉकिंग अबाउट लिडरशिप. रेडी? नेतृत्वाचे गुण आणि चाणक्य नीती. PPT. तर हे तुम्ही बघू शकता. आणि आय रिक्वेस्ट द ऑर्गनायझर्स, तुम्हाला मुलांना पास ऑन करायचं करा. कारण मी खूप प्रोफेसर्सला बघितलं आहे, ते येतात ते PPT दाखवतात पण तुम्हाला PPT देत नाही. इट इज कॉल्ड IP, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी. काय काय इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लेके जाओ. इफ यू कॉपी दिस आय विल बी हॅपी.
द ओनली कॉपीराइट इज द राइट टू कॉपी. आजकाल यूट्यूब पे पण जातो ना, कॉपीराइट इन्फ्लेक्शन, यू कॅन वॉच द व्हिडिओ. प्लीज वॉच माय व्हिडिओ. So you can take this, but take notes and listen to me की what does this चाणक्य on leadership and wealth creation, दोन टॉपिकवर बोलणार आहे. चाणक्य on leadership, कारण तो राजगुरू होता, राजांचं निर्माण केलं, आणि हाऊ टू क्रिएट वेल्थ. पैसे पाहिजे ना, खूप पैसे पाहिजे, बरोबर. इंडिया वॉज द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड, हो की नाही. बट नो बडी नोज वाय इंडिया वॉज द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. ते फॉर्म्युला माझ्याकडे आहे की चाणक्याचं ज्ञान कितीतरी लोकांपर्यंत कसं पोहोचायचं. पुस्तक एक माध्यम आहे. नेक्स्ट प्लीज. आणि मी अजून एक पुस्तक लिहिलं, हाऊ टू राईट अ बुक, अँड मेक इट अ बेस्ट सेलर. सब मेरा नॉलेज आपकी पर अवेलेबल आहे. ओके, तर तुम्ही पण पुस्तक लिहायचं एकदा. ओके, डोंट ओनली रीड बुक्स बट ऑल्सो राईट बुक्स. आणि मी नेहमी सांगतो, यू विल बी गॉन. आपण सर्व मृत्यूकडे जातोय, बरोबर आहे. पण तुम्ही गेल्यानंतर तुमचं ज्ञान या समाजाला फायदा व्हायला पाहिजे, हो की नाही. तर प्लीज राईट अ बुक. अच्छा, गुरुपौर्णिमा ऐकले सर्वांनी. कोणाच का आपण गुरुपौर्णिमा का साजरा करतो, कारण काय मला माहिती आहे. वाय इज गुरुपौर्णिमा सेलिब्रेटेड. हां, ते काहीतरी देवळात जायचं, उपवास ठेवायचं, हे ठीक आहे. एनीबडी नोज वाय वी सेलिब्रेट गुरुपौर्णिमा. गुरुच्या प्रती हां, आपण ते आदर सन्मान करत आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी टीचर्स डे आहे 5 सप्टेंबर. पण गुरुपौर्णिमा, अच्छा तुम्हाला एक छोटासा क्लू देतो. अमिताभ बच्चन ने कौन बनेगा करोडपतीमध्ये थोडा हिंट देतो ना. सो हियर इज वन हिंट. गुरुपौर्णिमा इज द बर्थडे ऑफ वन गुरु, व्यास मुनी. अब्सोल्युटली करेक्ट. वेदव्यास ऐकलंय. त्यांनी काय केलं माहिती का, सर्व ज्ञान लिहून टाकलं. पूर्ण जे पुराण आहेत, भागवत आहे, महाभारत आहे. सो वेदव्यास ॲक्च्युली रोड बुक्स फॉर प्रॉस्पेरिटी. आणि ते जेवढे आपले आय वुड नॉट कॉल सिनियर सिटीजन्स, आय वुड से पीपल विथ लॉट ऑफ एक्सपिरियन्स, त्यांच्या मनात एक दुःख असतं, ज्यामुळे तो वयस्थ होणार ना, कोणी ऐकत नाही. आणि तुम्हाला महाभारतचं युद्ध माहिती आहे. पांडव आणि कौरव एकच घराचे होते, सेम कुल, बरोबर. आणि वेदव्यासनी खूप प्रयत्न केला, अरे भांडू नका, तुम्ही दोघे भावंडे आहात, जरा जे काय तुम्ही कॉम्प्रोमाइज करा आणि डोंट हॅव दिस वॉर. इन महाभारता वॉर 90 crore पीपल डाईड. स्टॅटिस्टिक्स आहे सायंटिफिक, किती 90 करोड लोक मेले. आणि त्या काळी वेदव्यास स्वतः होते, त्याला खूप दुःख झालं. अरे मी त्यांना सांगतो भांडू नका, भांडू नका. आता इमॅजिन यू आर अ फादर ऑर अ ग्रँडफादर अँड युअर चिल्ड्रन आर फायटिंग. तुम्ही खूप प्रयत्न करतात, खूप दुःख झालं, अरे ऐकत नाही, ऐकत नाही, ऐकत नाही, ऐकत नाही. आणि एवढं ज्ञान वेदव्यासला, एवढं ज्ञान होतं. कृष्ण वैशायन पण त्यांचं नाव आहे. तर ते काय केलं माहिती, ते आपल्या गुरुकडे गेले. एव्हरी गुरु असे ए गुरु, इज इट ट्रू. तर ते रडायला लागलं, म्हणजे ऐकत नाही. बघा आता महाभारत युद्ध होणार, लोक मरणार. तर त्या गुरुने त्यांना ॲडवाइस दिला, एक काम कर, तुला जे काय सांगायचं ना ते लिहून टाक. हे लोक ऐकणार नाही, पण ह्यांच्या मुलांचं मुलं तुझ्या ऐकणार, पण तेव्हा तू नसणार. सो बेटर राईट डाऊन बिफोर यू डाय. म्हणून त्यांनी लिहायला चालू केलं. अँड युड बी सरप्राईज टू, आज आपण महाभारत वाचतोय, त्या काळी कोणी नाही वाचलं. तर माझं एवढंच सांगणं की जेवढं वयस्क लोक आहेत तुम्ही लिहा. तुम्हाला वाटणार कोण वाचणार, कोणी वाचतो नाही तरी ठीक आहे, लायब्ररीमध्ये ठेवून द्या, कोणीतरी वाचणार. आणि तुम्हाला कळणार नाही की कसं तुमचा ज्ञानाचा फायदा आणि तुमचा अनुभवाचा फायदा कोणाला तरी मिळेल. एनिवे, आता डोंट वरी अबाउट रायटिंग बुक्स, स्टडी फर्स्ट. नेक्स्ट स्लाइड. बघा पुस्तकाचा फायदा, हे माहिती आहे कोण आहे? नाही, राधाकृष्ण पिल्ले. जो सेकंड माणूस फेमस आहे, हे पण एक नरेंद्र आहे ना. त्यांनी माझं पुस्तक वाचलं, तुम्हाला प्रूफ देतो.
तुम्ही एकदम थोडे बारीकीने बघितलं ना, कॉर्पोरेट चाणक्य पुस्तकामध्ये एक येल्लो चिट आहे, दिसतंय तुम्हाला ते? बघा, आहे एक येल्लो कलरचा पेज दिसतंय तुम्हाला? मग समजा एक पुस्तक आहे, तर आपण एक बुकमार्क ठेवतो ना. आणि जेव्हा हे भेटले मला, त्यांनी घरी बोलवलं मला, त्यांनी पूर्ण वाचून मला प्रश्न विचारले. अँड दोज वे द क्वेश्चन्स मार्कर. मला कळलं नाही, समजलं नाही. इमॅजिन. तर मी हे नाही सांगत की तुम्हाला प्राईम मिनिस्टरला भेटायचं तर पुस्तक द्या, पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल, प्राईम मिनिस्टर हिमसेल्फ इज अन ऑथर. त्यांनी पुस्तकं लिहिले आहेत, माहिती आहे तुम्हाला? आर यू अवेअर ऑफ दिस? प्राईम मिनिस्टरनी स्वतः खूप पुस्तकं लिहिले आहेत. आणि इंटरेस्टिंगली फॉर स्टुडंट्स, आय विल गिव्ह वन ऑफ द बुक्स नेम. इट्स कॉल्ड एक्झाम वॉरियर्स. लिहून घ्या. आणि सरकार तर फ्रीमध्ये वाटतंय, पण कोणी वाचत नाही. खूप दुःख होतं. अँड ही इज द वन पर्सन हू इज ॲक्च्युली प्रमोटिंग अ बुक कल्चर इन इंडिया. मन की बात तुम्ही जर का ऐकलात तुम्हाला कळेल. आणि दिस फोटो वॉज टेकन वेन यू वॉज द चीफ मिनिस्टर ऑफ गुजरात बिफोर यू बिकेम द प्राईम मिनिस्टर. तर मला आत्ताही आठवतं आहे की बेसिकली त्यांनी खूप प्रमोट करतात. आजकाल आपल्याकडे स्वच्छ भारत अभियान चालू आहे ना, आणि कराडमध्ये एवढी स्वच्छता आम्ही कुठेही बघितलं नाही. नेक्स्ट टू इंदोर. इंदोर इज द क्लीनेस्ट सिटी इन इंडिया. ऐकलं असेल ना? बट यू विल बी सरप्राइज, बिफोर स्वच्छ भारत आ प्राईम मिनिस्टर प्रमोटेड वन मोर कन्सेप्ट, पण लोकांना माहीत नाही. इट इज कॉल्ड वाचे भारत. इंडिया को पढ़ना चाहिए. त्यांनी चालू केलं होतं गुजरातमध्ये. इट्स कॉल्ड वाचे गुजरात. ते बुक्सला खूप प्रमोट करतात, पण ते मीडिया पिकअप नाही करत. आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू रीड बुक्स अँड राईट बुक्स. ओके? तर माझ्याकडे 21 पुस्तकं आहेत, ते नंतर वाचा. आता माझं ऐका. नेक्स्ट स्लाइड. हु वॉज चाणक्य हे थोडं आपण बघूया. हु वॉज ही, वेन डिड ही लिव्ह, व्हॉट डिड डू, अँड वाय इज ही अ लेजंड. लेजंड म्हणजे काय? एक असं व्यक्ती ज्याचं कामाचं महत्त्व, ज्याच्या कामाचं महत्त्व तो गेल्यानंतर लोकांना कळतं. 2400 वर्ष अगोदर चाणक्य होऊन गेला. महात्मा गांधी असेल, कृष्ण असेल, लोकमान्य बाल गंगाधर तिलक असेल, आंबेडकर साहेब असतील, आपण कोणी बघितले ते ना? माझ्या बाबांनी ॲक्च्युली महात्मा गांधींना बघितलंय, भेटलेत. मी डॉक्टर APJ अब्दुल कलामना भेटलो आहे आणि त्यांच्याबरोबर खूप डायस शेअर पण केलेत. पण हे आजच्या काळीचं नाही आहे. 2400 वर्ष अगोदर त्यांनी असं काय केलं की राधाकृष्णन पहिले वेडा झाला. ही इज अ इम्पॉर्टंट पर्सन इन इंडियन हिस्ट्री. आणि माझे गुरु डॉक्टर गंगाधर नायर सांगायचे, प्रत्येक भारतीयामध्ये एक चाणक्य आहे. देयर इज अ चाणक्य इन ईच पर्सन इन इंडिया. उसको जागृत करने की जरूरत है. आणि शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी चाणक्य नीतीचा उपयोग केलाय. जर का तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही वाचा. विल बी सरप्राईज. जेवढे किल्ले आहेत ना, दुर्ग, शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये 400 किल्ले होते, बरोबर आहे? आणि ते पूर्ण चाणक्य नीतीमधून आलेलं आहे. हे आपल्याला माहीत नाही. आपण विसरलो की चाणक्य किती महत्त्वपूर्ण आहे भारतीयांसाठी. एनिवे, आय टेल अबाउट दॅट. नेक्स्ट स्लाइड. 3 नावांनी ते फेमस होते, विष्णुगुप्त, कौटिल्य आणि चाणक्य. हे जरा बघता सर, हे बरोबर नाही आहे या साईडनं. ठीक. आणि इकडे बघा तेव्हापर्यंत. ओके, नेक्स्ट स्लाइड. थोडं हिस्ट्रीमध्ये सांगतो. बॉर्न इन 4th century BC, 2400 वर्ष अगोदर. टेकन अ ओथ टू पुल डाऊन नंदा डायनेस्टी. एक राजाचं पराक्रम केलं आणि एक युवक राजा, ज्याला म्हणतात चंद्रगुप्त मौर्य, त्याला राजा बनवलं. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, किंग मेकर, राजा से भी बड़ा राजगुरु. रेस्पॉन्सिबल फॉर डिफीट ऑफ अलेक्झांडर वेन ही केम टू इंडिया. आपण सर्व पुस्तकामध्ये वाचतो ना, अलेक्झांडर आया, सिकंदर. बट सिकंदर को पराजित करने वाला एक टीचर, शिक्षक साधारण नहीं होता. ओके, इसने, जिसके पास ना राज पदवी है ना कोई सेना है, उसने सिकंदर को पराजित किया. कैसे पराजित किया हम बाद में देखेंगे. फिर उनका जो और एक शिष्य था आणि चंद्रगुप्त मौर्याचा ग्रँडसन, त्याचं नाव होतं अशोक. अशोकला त्यांनी एक विश्वसम्राट बनवला, ग्लोबल एम्पर. आजही अशोक इज अ पार्ट ऑफ हिस्ट्री टेक्स्टबुक इन जपान. जपानमध्ये अशोक शिकवलं जातं. आपल्याकडे ठीक आहे, वन मोर अशोक. आणि त्यांनी 2 पुस्तकं लिहिले, कौटिल्य अर्थशास्त्र आणि चाणक्य नीती. ह्याच्यावर माझा अभ्यास आहे
आणि मी PhD पण या विषयात केलं आणि एवढं पुस्तकं लिहितो आणि प्रवचनं देतो, हे भाषण, आणि हे डायरेक्ट सोर्स तुम्हाला देतो, तुम्ही वाचा. सो व्हॉट वी विल डू इज दॅट अंडरस्टँड चाणक्य. ओके, सो व्हॉट आय विल डू इज दॅट आय विल शो यू अ स्मॉल क्लिप की कसं चाणक्यानी एक राजा, त्याचं नाव आहे धनानंद, त्याला पराजित केलं आणि चंद्रगुप्त मौर्याला कसं राजा बनवलं. तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवले. एक शिक्षक साधारण नाही होता आणि अलेक्झांडरला चाणक्याने कसं पराजित केलं, हे पूर्ण तुम्ही यूट्यूबमध्ये बघू शकता. रिक्वेस्ट, दॅट्स युअर होमवर्क. चांगले चांगले व्हिडिओ बघा. नाव कमिंग बॅक. आता ह्याच्यात तुम्हाला काय कळतं की जर का तुमच्याकडे बुद्धी असेल तर मोठा कितीही दुश्मन रहेगा तो भी आप उसको पराजित कर सकते हो. तर अभ्यास करा, नवीन नवीन विचार आणा आणि चांगलं काम करा. विल गो अहेड PPT. तर आपण चाणक्याचं हिस्ट्री बघितलं. आता आपण पुढे बघूया की चाणक्याने काय लिहिलं आहे आणि आपल्यासारख्या नेक्स्ट जनरेशन लीडर्ससाठी काय मेसेज आहे त्यांचं. त्यांनी अर्थशास्त्र लिहिलं, चाणक्य नीती लिहिलं. त्यांनी काय काय विषयावर लिहिलं बघा. इकॉनॉमिक्स, स्टेटक्राफ्ट राजनीती, पनिशमेंट्स रणनीती. इफ यू आर अ लीडर यू ऑल्सो शुड नो हाऊ टू पनिश, दंडनीती म्हणतात ह्याला. देन वॉरफेअर रणनीती अँड स्ट्रॅटेजी, नीती कैसे विचार कर रहे हैं आपण बघूया. ते पण संस्कृतमध्ये त्यांनी लिहिलं आहे, म्हणून मी MA केलं संस्कृतमध्ये. 6000 सूत्र त्यांनी लिहिले. श्लोक म्हणतात किंवा ओवी म्हणतात आपण, तो फॉर्मॅट ऑफ रायटिंग. आणि नॉर्थ इंडियामध्ये गेलं तर आपण दोहे म्हणतात त्याला, फॉर्मॅट ऑफ रायटिंग. ह्यानी सूत्र फॉर्मॅटमध्ये दिला. 6000, 15 पुस्तकं आहे अर्थशास्त्रामध्ये, 150 चॅप्टर्स, 180 सेक्शन्स. आणि हे 180 सेक्शन्स कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 5 सब्जेक्ट्स. दे आर, जर का तुम्हाला लीडर व्हायचं असेल तर असं नका विचार करू की लीडर मीन्स ओनली पॉलिटिकल लीडर. नेतृत्व म्हणजे फक्त राजनेता नाही. तुम्ही उद्या जाऊन स्वतःची कंपनी तयार केलात, या कुठे तुम्ही गव्हर्नमेंटचा तुम्हाला जॉब लागलं, IAS IPS ऑफिसर, ॲट दॅट टाईम ऑल्सो यू आर अ लीडर, इजंट इट. एक IAS ऑफिसरच्या खाली कमीत कमी 5000 लोक काम करतात. आपल्या इकडे दिलीप सर आहेत, CEO आहेत बँकचे, एवढे सारे कर्मचारी त्यांच्याकडे आहेत. सो रिमेंबर वन थिंग, यू हॅव टू थिंक लाईक ए लीडर वेअर एव्हर यू आर. इव्हन आपले पंचायतमध्ये जेवढे लोक ते लीडर असतात ना, पण आपल्याला कोणी लिडरशिप शिकवत नाही. अभ्यास करा, एक्झाम द्या आणि जॉब करा, संपलं आयुष्य. आणि जॉब मिळाल्यानंतर लग्न. यू नो, समबडी आस्क्ड ए क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन complete and being finished? What is the difference between complete and being finished? आणि त्यांनी हसत सांगितलं, get married. When you get married, you feel you are complete, but in reality you are finished. So yes, do get married. Marriage is very important in Indian culture. आपल्या इकडे विवाह छोटी गोष्ट नाही आहे, म्हणून प्रत्येक लग्नामध्ये आपण बघतो ना, एवढं लोक येतात आणि ज्या लोकांना आपण बोलवत नाही ते तुम्हाला सोडत नाही. बट रिमेंबर वन थिंग, वेअर एव्हर यू आर, प्लीज डेव्हलप लिडरशिप क्वालिटीज. आणि चाणक्याने सांगितलं प्रत्येक लीडरला 5 गोष्ट माहीत असायला पाहिजे. फर्स्ट थिंग, फंडामेंटल्स ऑफ लिडरशिप. आपण कधी शिकलो नाही लिडरशिप. इंजिनिअरिंगमध्ये एक लिडरशिपचा सब्जेक्ट पण नाही आहे, बरोबर आहे, सर्व टेक्निकल सब्जेक्ट. MBA मॅनेजमेंटमध्ये पण लिडरशिप नाही आहे, आता स्लोली इंट्रोड्यूस होत आहे. तो रीड बुक्स ऑन लिडरशिप. मग इकॉनॉमिक्स. वेन यू आर अ लीडर यू शुड ॲक्च्युली नो हाऊ टू कलेक्ट मनी. एवढं मोठं आपण कार्यक्रम करतोय, तुम्ही 400-500 रुपये दिल्यानंतर काय होत नाही. आयोजकांना विचारा केवढं तुम्हाला फॅसिलिटीज द्यायचं आहे. सो दे हॅव स्पॉन्सर्स, दे नो हाऊ टू मॅनेज इट. तर जर का तुम्ही लीडर असेल, म्हणजे समाजाचा लीडर असेल किंवा राज्याचा लीडर असेल, यू शुड नो फंड मॅनेजमेंट. हे तुम्ही सांगू नाही शकत. अरे तुम्हाला खरं लिडरशिप शिकायचं असेल तर आईकडून शिका, तिला एक्झॅक्टली माहिती आहे कसं मॅनेज करायचं, बरोबर आहे की नहीं? एनीवे, सो लर्न इकोनॉमिक्स लॉ. तुम कभी भी गलत मत करना. नो करप्शन इज अलाउड अकॉर्डिंग टू चाणक्य. तो अगर आप पैसा कमा रहे हो तो गवर्नमेंट को भी देना. गवर्नमेंट को देना बहुत ज़रूरी है. आपलंच राज्य है ना. मी नेहमी सांगतो, गांधी जी ने बोला था टैक्स नहीं देने का, पर तभी ब्रिटिश काल था. ब्रिटिश चले गए और अभी भी टैक्स नहीं देते. ठीक है. तो डू एव्हरीथिंग लीगली. आणि आजच्या काळात जर का तुम्हाला एक कंपनी चालू करायचं असेल, इट्स व्हेरी इझी, इजंट इट?
आणि आता आज आपण कालच 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद बर्थडे सेलिब्रेट केला, बरोबर आहे. डू यू नो 26 जानेवारी देर इज एन इम्पॉर्टंट डे, नॅशनल स्टार्टअप डे. हे तुम्ही आठवण ठेवा, प्लीज सेलिब्रेट नॅशनल स्टार्टअप डे 21 जानेवारी एव्हरी इयर. आणि माझ्या स्टुडंट्स लोकांना खूप जणांना अवॉर्ड मिळाला, यू कॅन ऑल्सो अप्लाय. आणि अजून एक सांगतो, मुद्रा योजना लिहून घ्या. फॉर एनीबडी हू वॉन्ट्स टू हॅव ए स्टार्टअप कंपनी विल गेट्स फंड्स फ्रॉम द गव्हर्नमेंट. 5 लाख रुपीज ॲज सीड फंडिंग. तुम्हाला पैसे परत नाही करायचे आहे. तो इंडिया इज गोइंग ऑन टू व्हॉट इज कॉल्ड द स्टार्टअप कल्चर, बट एव्हरीथिंग शुड बी लीगल. टू अंडरस्टँड लॉ, फॉरेन पॉलिसीज, डोंट थिंक लोकल, थिंक ग्लोबल. माझी कंपनी मी आपल्याच इकडे कुठेतरी चालू करणार किंवा भारतामध्ये चालू करणार नाही. तुमचे 10 ऑफिसर्स शुड बी देअर इन 10 कंट्रीज. हे विजन ठेवा तुम्ही. असं नाही इकडे छोटं मोठं काहीतरी केलं तिकडे केलं असं नाही. दुनिया भर में आपके ऑफिसर्स होने चाहिए. आणि सर्वात चांगला एक्झाम्पल इज TCS. ऐकलं आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. IT मध्ये इन्फोसिस आहे, विप्रो आहे. TCS कडे फक्त 6 लाख एम्प्लॉईज आहेत. पूर्ण टाटा ग्रुपमध्ये 8 लाख एम्प्लॉईज. आणि TCS वन कंपनी हॅज गॉट 6 लाख एम्प्लॉईज इन 150 कंट्रीज. किती? 150. वाय डोंट यू हॅव अ बिग विजन की प्रत्येक देशामध्ये माझं कंपनी मी चालू करणार तिकडे ऑफिस असायला पाहिजे. आणि मी TCS बरोबर ट्रेनिंग देतो. वी डू ट्रेनिंग प्रोग्राम्स फॉर TCS. आणि त्यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, प्लीज रिमेंबर दिस वर्ड, थोडा टेक्निकल आहे. इट्स कॉल्ड क्रॉस कल्चरल लीडरशिप. हे काय तुम्हाला समजवतो. क्रॉस कल्चरल लीडरशिप याचा अर्थ काय. जर का मी भारतीय आहे आणि मी TCS मध्ये काम करतो आहे कोणत्याही कंपनीमध्ये, आणि त्यांनी मला जर्मनीमध्ये पाठवलं आणि तिकडचा मी ब्रांच मॅनेजर झालो, तर तुम्हाला कळेल की यू आर इन इंडियन वर्किंग इन इंडियन कंपनी इन जर्मनी विथ जर्मन स्टाफ. चॅलेंजिंग आहे की नाही. तुम्हाला भाषा येत नाही, त्यांचं राहणं खाणं येत नाही. तो यू हॅव टू अंडरस्टँड द कल्चर, क्रॉस कल्चर. बट डोंट फॉरगेट युअर कल्चर. अदर वे राउंड, यू आर इन इंडिया, you are a branch head and you have a person from Britain working under you. आजकाल खूप लोक इंडियामध्ये पण येतात जॉब करायला. डोंट थिंक ओनली इंडियन्स गो आउटसाइड. तर युअर लिडरशिप, जर का तुम्ही त्या व्यक्तीचा बॉस असाल, यू हॅव टू रेस्पेक्ट देअर कल्चर ऑल्सो. इज इट ट्रू. आणि रिमेंबर, परत मी सांगतो, कुठेही गेलात तरी रेस्पेक्ट युअर कल्चर अँड रेस्पेक्ट द अदर कल्चर ऑल्सो. उनका भी सुनो लेकिन अपना मत भूलना.